नमस्कार. मन धागा धागा जोडते नावामध्ये आपण पाहत आहोत. सार्थक हा एका गाडीला जागा करून देत असतो आणि त्याच गाडीत नेमकी आनंदी असते. त्याच्या काही लक्ष देत नाही. तो त्याच्या गाडीत बसतो आणि ती गाडी निघूनही जाते आणि तोही निघून जातो. दोघांची भेट होता होता राहूनच गेली. आनंदी बसस्टॉपवरनं कुठे जाणार आता कुणालाही ठाऊक नाही. त्यांची कधी भेट होणार. इकडे तिचे आई वडील खूप काळजीत असतात. मनोजची ही असली अवस्था पाहून लीना खूप रडत असते. तिला खूप वाईट वाटत असतं. तिची आई समजवत असते की असं घाबरून जाऊ नको, धीर धर. पण लीना खूप खचलेली असते, खूप रडत असते. तिची समजूत काढण्यासाठी तिची सासू तिला सांगते, हे बघ, जेव्हा माणसावरती अशी वेळ येते तेव्हा बाईंनी खमकं राहायला हवं. तूही जरा खंबीर बन. आम्ही सगळे तुझ्या पाठीशी आहोत. तुला कधीही एकटं सोडणार नाही. असं म्हणत लीना आईला मिठी मारते आणि बाबाही समजत असतात, काळजी करू नको, लवकरच तो सावरेल ह्या दुःखाच्या डोंगरातनं. इकडे सार्थकची आई विचार करत असते, खूप वेळ झाला तरीही अजून सार्थकाने काय अवस्था करून घेतली त्यांनी स्वतःची. आता गेला आहे तो एक डेड बॉडी पाहायला. कुणास ठाऊक ती कुणाची असेल. वृंदा लगेच म्हणते, जर खरंच आनंदीची असली तर. असं बोलल्यानंतर लगेच सार्थक म्हणतो, नव्हती ती, तू काळजी करू नको. मी तिथे जाऊन आलो. मला अजूनही आनंदीचा पत्ताच लागला नाही. इतकं जीवाचं रान करतोय तरी भेटत नाही. तेव्हा ती वृंदा म्हणते, ती गेली असेल तुला कायमची सोडून आणि सांगून गेली ना मी येणार नाही आणि डिवोर्स पेपरही दिले. हे सगळं बोलल्यानंतर तो रागारागाने वृंदाकडे बघतो आणि म्हणतो, असलं काहीही बोलायचं नाही. तेव्हा वृंदा चिडते आणि म्हणते, तुझ्या आईला तर सांगून गेली ना मी कधीच येणार नाही ह्या घरात परत. असं बोलल्यानंतर लगेच सार्थक त्याच्या आईकडे बघतो. ही काय बोलत आहे असं आईला विचारू लागतो. मग वृंदा पुन्हा म्हणते, अरे तो माणूस येऊन गेला ना तुझ्या आईकडे, ते सामान देऊन गेला, ते सांगते मी. सुधाला काही कळत नाही. सुधा तिच्याकडे बघत असते. ही खरं सांगते की काय म्हणून तिच्या पोटात गोळा येतो. मग ती सार्थकला थेटच म्हणते, हे बघ, तुला जर वाटत असेल माझ्यामुळे आनंदी गेली असेल तर खरंच तुम्हाला पोलिसात देऊन टाक. मागचा पुढचा काही विचार करू नको. तुझे बाबा तर गेलेच आहे हे जग सोडून. आता तू मला हे विसर, दे मला पोलिसांच्या ताब्यात. तेव्हा सार्थक म्हणतो, आई असलं काही विचार करू नकोस गं. मला आता फक्त ह्या गोष्टीचं टेन्शन आहे. त्यांच्या डोक्याला लागलं होतं, त्या कुठे असतील, कशा असतील. इकडे आनंदीचे वडील खूप काळजीत असतात. ते फोन लावायला घेतात. इकडे सार्थक हे आनंदीच्याच विचारात, आठवणीत बुडून गेलेला असतो. फोन आल्यानंतर तो म्हणतो, बाबा सापडली का आनंदी? लगेच आनंदीचे बाब म्हणतात, अहो आम्ही तुम्हाला विचारतोय आणि तुम्ही आम्हाला विचारा. आपल्या दोघांनाही भेटत नाही आहे ती. काय करावं समजेना. सगळ्या नातेवाईकांकडे फोन करून विचारलं पण कुणाकडेही ती गेलेली नाही. कुणास ठाऊक ती कुठे असेल, कशी असेल. सार्थकही काळजीत असतो. सार्थक म्हणतो, मीही पोलिसांसोबत आज खूप ठिकाणी शोधलं तिला. लवकरच पोलीस शोध घेतील, काळजी करू नका. आपल्याला आपली आनंदी लवकर सापडेल. एकमेकांना आश्वासन देतात आणि म्हणतात की आपली आनंदी आपल्याला लवकरात लवकर भेटेल, काळजी करू नका असं सांगतात. मग फोन ठेवतात. सार्थकही त्यांना सांगतो, मला जर काही माहिती मिळाली तर मीही तुम्हाला लगेच फोन करून कळवेल. खूप त्याला वाईट वाटत असतं. इकडे तिच्या आईवडिलांनाही वाईट वाटतं. आपली मुलगी कुठे असेल, कशी असेल, कुठल्या परिस्थितीत असेल, आपल्याला सांगूनही गेलेली नाही. तुला भेटली होती का गं लीना माझी मुलगी असं विचारल्यानंतर ती लगेच सावरासावर करते, नाही मला नाही भेटलेली. तिच्यामुळे आज मनोजची ही अवस्था झालेली आहे. तिचं नावही या घरात कोणी घ्यायचं नाही. मला ती अजिबात आवडत नाही. मी तिला कधी माफ करणार नाही. इतकी वाईट आहे का ती असं बोलते. आनंदीने नेहमीच सगळ्यांचा विचार केला आणि लीना तिचा इतका राग करते हे पाहून आनंदीची आई म्हणते, खरं सांग, जर तुझी मुलगी अशी हरवली असती तर तू काय केलं असतंस गं? तेव्हा ती म्हणते, आई असलं काही बोलायचं नाही अभद्र. तुला बोलल्याने इतका त्रास होतोय. माझी मुलगी इथं हरवली आहे, ती कुठे गेली आहे माहीत नाही. सांगून गेली असती तर आम्ही इतका तिचा जीवाचा अंत पाहून तिची वाट पाहिली नसती गं. फक्त ती सापडत नाही म्हणून आम्हाला वाईट वाटते. दोन्हीही मुलं आमचीच आहे. आमच्या डोळ्यासमोर त्यांची ही अवस्था झाली हे आम्हा दोघांनाही पाहवत नाही, पण सहन करतोय ना आम्ही. तरीही लीना तिची चाल काही सोडत नाही. ती म्हणते, मला इतका राग आहे त्या आनंदीचा, माझ्यासमोर तिचं अजिबात नाव घेऊ नका. आणि ती सापडली आणि नाही सापडली याच्यात मला काही इंटरेस्ट नाही असं म्हणते आणि उद्धटपणे बोलून तिथून निघते. इकडे लीना बोलल्यानंतर खूप वाईट वाटत असतं आनंदीच्या आईवडिलांना. वृंदाला जाब विचारण्यासाठी सुधा जाते.
का तू माझ्या मुलासमोर माझं सत्य उघडण्याचा प्रयत्न करत आहेस? हे बघ, तुझी सगळी नाटकं मला ठाऊक आहे हं, असंही सुधा बोलू लागते. वृंदा लगेच हसते आणि म्हणते, तुझी आता मला एक गोष्ट कळली आहे आणि तू ही ऐकून घे. जर माझ्या जावयाला सोडवून आणलं नाही आणि आम्हाला जर ह्या घरातनं सार्थकने आणि तू बाहेर काढण्याचा प्रयत्न केलास तर जाता जाता तुझंही पितळ उघडं पाडू, तुलाही उघड्यावर करू आणि मगच आम्ही ह्या घरातनं निघून जाऊ. आम्हाला ह्या घरातनं कधीही जा म्हणायचं नाही, नाहीतर तुझं पोटातलं गुपित मी सार्थकला सांगून देईल हं, अशी जवळजवळ धमकीच देते वृंदा सुधाला. ब्लॅकमेल करण्याची एकही संधी आता वृंदा सोडत नाही आहे. सुधाला खूप उद्धटपणे आता ती बोलू लागली आहे. ती म्हणते, माझं जावई जेलमध्ये आहे, पण माझ्या मुलीलाही ते यातना भोगावं लागत आहे. मला इतकं वाईट वाटतं, इतका राग येतो आणि त्याच यातना मी आता सार्थकला आणि तुलाही भोगायला लावेल, जोपर्यंत माझं जावई सुटून येत नाही. आता हे ऐकल्यानंतर सुधाच्या तर पायाच्या खालची जमीनच सरकली. करायला गेली काय आणि झालं काय? पश्चाताप तिला आता खूप होत आहे, पण सांगणार कोणाला? इकडे सार्थक देवघरात जातो. देवासमोर जाऊन उभा राहतो. जवळजवळ त्या देवाशी भांडतच असतो. किती तुझा मी विचार करायचो देवा, तू माझा असं वाईट वेळ आणशील असं वाटलं नव्हतं. आनंदी ही तुझी किती सेवा करायची, किती मानायचीच तुला. तेव्हा प्लीज मला माझ्या आनंदी कुठे आहे ते तरी कळू दे. ॲटलिस्ट ती बरी आहे एवढा शब्द तरी माझ्या कानावर पडू दे. ती सुखरूप असली तर मलाही काही टेन्शन राहणार नाही. सुद्धा हे सगळं पाहत असते. पश्चाताप तिला होत असतो, पण करणार काय? बघता बघता 6 वर्ष उलटून गेली. 6 वर्षांनी सार्थकचा विचार करत करत त्याची आई आजही तिथेच आहे. लवकर नाश्ता कर म्हणून तिची नोकरानीला सांगत असते. सार्थक सकाळी सकाळी आपलं आवराआवरी करून ऑफिसला जायची तयारी करत असतो. नेहमीप्रमाणे बेल्ट, घड्याळ सगळं काही तो घेत असतो. जवळजवळ 6 वर्ष उलटून गेली, पण तो अजूनही त्याच क्षणामध्ये आहे. माझी आनंदी कुठे असेल, कशी असेल, बरी आहे की नाही याच विचारात. आणि खूप उशीर होतोय म्हणून नोकरांनीवर चिडत असते. अगं लवकर आवर, नाही तर सार्थक बिना नाश्त्याचाच निघून जाईल. सार्थक आपलं आवराआवरी करत असतो. पॉकेट बघतो. पॉकेटात ठेवलेला आनंदीचा फोटो डोळे भरून बघतो आणि त्या फोटोला मिठी मारतो आणि म्हणतो, कुठे आहेस तू, कशी आहेस? जिथे असशील तिथे आनंदी राहा. म्हणून तिला बघत बघत डोळ्यात त्याच्या पाणी येतं. त्या फोटोकडे बघतो आणि फोटो बघतच राहतो. इकडे आनंदीच्या विचारात असलेला सार्थक ऑफिसला निघूनही जातो. सुधा त्याच्या मागे नाश्ता घेऊन पळत असते. वृंदा म्हणते, मी त्याला थांबवण्याचा खूप प्रयत्न केला, पण तो काही थांबला नाही. त्याचं आयुष्य आजही त्याच ठिकाणी थांबलेलं आहे. तुझ्या एका चुकीमुळे तुझ्या मुलाला तू गमावून बसलीस गं, असंही टोमणा मारायला वृंदा विसरत नाही. वृंदा तिला म्हणते, आपण ना गुरुजींकडे जाऊया देवळात. सुधा म्हणते, हो ना, गुरुजींकडे जाऊ म्हणजे काहीतरी मार्ग तरी निघेल. मला तर काही सुचत नाही आहे काय करावं म्हणून. सुधा म्हणते, आपण थोड्या वेळाने जाऊया मंदिरात. वृंदा आणि सुधा दोघीजणी मिळून आज गुरुजींशी बोलणार आहे. त्याची पत्रिकाही दाखवणार आहे. पत्रिकेत गुरुजी काय सांगताय असंही बोलतात. सुधा म्हणते, काहीतरी मार्ग आपण गुरुजींना काढायला सांगू, म्हणजे आपल्या सार्थकच्या आयुष्यात काहीतरी नवीन होईल. त्याचं आयुष्य कसं त्यांनी करून ठेवले मला भगवत नाही, असं सुद्धा बोलते. ऑफिसला पोचल्यानंतर सगळी त्याची मीटिंग चालू असतात. किती काम करतो तो, एकही क्षण तो थांबायला तयार नसतो. 1 महिन्याचं काम 1 हप्त्यात सर कसं होणार असं कर्मचारी विचारतात. तेव्हा तो म्हणतो, मला काही ठाऊक नाही, डे नाईट तुम्ही ड्युट्या करा, पण मला ती प्रोजेक्ट पूर्ण पाहिजे. त्यातल्या काही बायका बोलतात, डे नाईट नाही करू शकत आम्ही, आमची लहान मुलं आहे. सर उठून गेल्यानंतर त्याला कुजबुजू लागतात. यांना काय, यांच्या मागे बायको नाही, काही नाही, पण आपल्या मागे मुलं आहे, घरची माणसं आहे, कसं ॲडजस्ट करणार? आणि हे शब्द सार्थकला जाता जाता कानावर पडतात. तो पुन्हा मागे येतो. त्या कर्मचाऱ्यांना म्हणतात, तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही करू नका, मी माझ्या पद्धतीने ही ऑर्डर कशी पूर्ण करायची बघून घेईल, असं बोलतो आणि बाहेर यायला निघतो. तर समोर एक व्यक्ती उभी असते सार्थकची वाट बघत. सार्थक त्याच्या पीएला विचारतो, हे कोण? तेव्हा तो सांगू लागतो की तुम्हाला अवॉर्ड भेटणार आहे, त्याच्यासाठी हे विचारताय तुम्ही याल की नाही, आमंत्रण द्यायला आले आहे. लोक कितीतरी वाट बघतात अवॉर्डची, तुम्हाला मिळतं आहे तर तुम्ही घेत नाही. तेव्हा सार्थक म्हणतो, मला ह्या गोष्टीत काहीच इंटरेस्ट नाही, मला फक्त आणि फक्त कामच महत्त्वाचं आहे, असं म्हणून तो तिथून निघून जातो. तो अवॉर्ड देणारी ॲडजस्टमेंट करणारी व्यक्ती म्हणते, आता कसं होणार? इकडे आनंदीच्या विचारात सार्थक अजूनही तिथेच थांबला. त्याचं आयुष्य काही पुढे गेलेलं नाही.
आनंदीच्या फोटोकडे तो बघत बघत बोलतो, का गेलीस तू मला सोडून? कुठे गेलीस? कुणास ठाऊक तू कधी परत येणार? तुला किती शोधतोय मी, आजही मला तुझा पत्ता कळलेला नाही. खूप वाईट वाटत असतं त्याला. तो आजही आनंदीच्याच विचारत असतो. मंदिरात गेल्यानंतर सुद्धा ब्राह्मणाला विचारते, माझ्या मुलाची ही पत्रिका पाहिली का? तेव्हा ते पत्रिका पाहून म्हणतात, तुमच्या मुलाच्या आयुष्यात आता एक आनंदाचे एक क्षण येणार आहेत. एकदम महत्त्वाची गोष्ट घडणार आहे. त्याच्या आयुष्यात नवनवीन गोष्टी घडणार आणि त्या त्याच्यासाठी खूपच चांगल्या आहे. तुम्ही काळजी करू नका मुलाची. एक मुलगी फुलं घेते, गुलाबाची सगळी फुलं ती त्या गाडीत नेऊन ठेवते आणि सार्थकला एक फुल हवं असतं. तेव्हा तो त्या मुलीकडे बघतो. आता ती मुलगी त्याच्या आयुष्यात किती छान बदल घडवते हे पाहणं खूप महत्त्वाचं ठरणार. आनंदीची जागा जवळजवळ ती मिळवणारच असंही दिसते. पुढे जे काय होईल ते पाहणं खूपच रंजक ठरणार. त्याच्यासाठी तुम्ही बेल आयकॉन घंटी वाजवायला विसरू नका, म्हणजे सबस्क्राईब करून ठेवा हां, म्हणजे पुढील नवनवीन व्हिडिओची अपडेट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. आपण पुन्हा भेटूया काय होतं पाहण्यासाठी. धन्यवाद.